परभणी आणि परभणीच्या ज्या काही 7 नगर परिषदा आहेत तिथली एकूण जर परिस्थिती बघितली तर आजच्या कार्यक्रमाला केतकर साहेब होते, भांबळे साहेब होते, प्रताप दादा आहे, सोळंके साहेब आहेत, असे अनेक प्रमुख त्या ठिकाणी आहेत. आणि काल परवा किंवा या महिनाभरात झालेले नव्यानं जे काही प्रवेश आहेत, एका प्रवेशार्थी कुलकर्णी सरांनी सांगितलं की मी आजपर्यंत कधीही राष्ट्रवादीचा नव्हतो, पण आजपासून मी राष्ट्रवादीचा किंवा मी आता बऱ्याच दिवसापासून प्रवेश केला आहे. तर एक कामावरचा, दादांवरचा विश्वास, कामाचा माणूस म्हणून जो आहे राज्यभरात, त्यात परभणी कुठं कमी नाहीये. आजच्या उपस्थितीवरून आज काय तसं मेळावा म्हणून घ्यायचा नव्हता. फक्त आपण जो मला प्रश्न विचारला होता तर बाबा तेव्हा विचारणारा तेव्हा युतीत लढणार कसं, तर त्याचा अजून कुठल्याही प्रकारचं काही वरिष्ठ स्तरावर ठरलेलं नाही. पण साधारण एकूण कार्यकर्त्यांची मलाही काही जिंतूरच्या पत्रकारांनी विचारलं की तुम्ही जिल्ह्यात युती करणार आहे का. मी राजदादांना त्यांना विचारलं मी काय निर्णय घ्यायचा. त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा निर्णय घेतला पाहिजे. मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या पत्रकारांना मी सांगितलं सर की आम्ही भाजपसोबत जाणार नाही, आमचं भाजपचं जमत नाही. आम्ही त्या दिवशी काय केलं, आम्ही भाजप सोडून आम्हाला कोणासोबत जायचं तो आम्ही स्थानिक निर्णय घेऊ. अशा प्रकारची परवानगी सुद्धा आम्ही काल पक्षाला मागितली. पक्ष सुद्धा आता काय निर्णय घेईल, पण या ठिकाणी जिंतूर मतदारसंघामध्ये भाजपसोबत जायचं नाही हा निर्णय आपण घेतलेला आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी स्वतंत्र जिंतूर मतदारसंघात लढू, फक्त शहर सोडून बाकीच्या ठिकाणी आपण स्वतंत्र लढू अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. मी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आता मात्र सगळ्यात पहिला टप्पा आहे नगरपालिकेचा. 7 नगरपालिका